नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांचे शेतकऱ्यांसह मान नदीत उपोषण. बंधारे व तलावात पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होणार. मोहोळ तालुक्यातील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू. मंगळवेढा पोलीस ठाण्यात माजी सैनिकाचा धुडगूस. मंगळवेढ्यातील उजनी कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. माणेगाव येथील दूध केंद्रावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड. 34,000 रुपये किमतीची भेसळ साहित्य व दूध जप्त. आणि नवरात्र काळात प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांचे आवाहन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगोला तालुक्यात चालू वर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागतो की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे म्हैसाळ व टेंभू योजनेतून मान व कोरडा नदीवरील बंधारे व पाझर तलाव तात्काळ भरून द्यावेत. यासाठी उद्या शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे कोरडा व मान नदीत असणाऱ्या संगमावर शेतकऱ्यासह 1 दिवसांचे औपचारिक उपोषण करणार आहे. पावसाने तालुक्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून चालू वर्षाच्या सप्टेंबर महिन्यातच दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यास पशुधन वाचवणे मोठं जिकिरीचं झालं आहे. तालुक्यातील मान व कोरडा नद्या अनेक वर्षापासून कोरड्या ठणठणीत झाल्या आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 27 मार्च 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याचं आश्वासन दिले होते, परंतु या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत झाली नाही. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव सर्व बंधारे हे म्हैसाळ व टेंभूच्या पाण्याने भरून मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. या उपोषणानंतरही नदीत पाणी सोडण्यास विलंब झाला तर शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी या उपोषणास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे व शहराध्यक्ष तानाजी पाटील यांनी केले आहे. मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील वंदना दिलीप धावणे वय 45 यांचे स्वाईन फ्लूने सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले आहे. धावणे यांना सुरुवातीलाच सर्दी ताप खोकला आल्याने मोहोळ येथील दळवे पाटील हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचारासाठी दाखल केले. तो कमी होत नसल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान बुधवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी लॅबला पाठवले होते. त्यामध्ये स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्याचे नर्मदा हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितल्याने धावणे यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा, एक मुलगी, दीर, जाऊ, भाऊ, बहीण असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे डिकसळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप धावणे यांच्या त्या पत्नी होत्या. पोलिसांनी कारवाई केल्याच्या कारणावरून एका माजी सैनिकाने गुरुवारी पहाटे अक्षरशः हातात कुऱ्हाड घेऊन मंगळवेढा पोलीस ठाण्यात धुडगूस घालून ठाणे अंमलदाराच्या खोलीच्या काचा फोडल्या. तसेच वॉटर कूलर, संगणक आदी शासकीय 40,000 रुपये मालमत्तेचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी सैनिक धुळदेव जगन्नाथ अणुसे, मूळ राहणार तावशी, हल्ली धर्मगाव रोड, तालुका मंगळवेढा याला पोलिसांनी अटक करून न्यायाधीश A.B. मडके यांच्यासमोर उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस नाईक दीपक धोंगडे वय वर्ष 30 हे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत कर्तव्यावर असताना यातील आरोपी धुळदेव अणुसे हा रात्री 10:30 वाजता पोलीस ठाण्यात आला व अधिकाऱ्यांचे फोन नंबर मागू लागला. यावेळी फिर्यादीने तुमची काय तक्रार आहे ते सांगा, मी लिहून घेतो असे म्हणतात त्याने मोठमोठ्यानं ओरडून पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110-117 प्रमाणे कारवाई करून समज देऊन सोडून दिले होतं. तदनंतर आरोपीने मोटारसायकलवर जाऊन कुऱ्हाड घेऊन पळत आला
व फिर्यादी ठाणे अंमलदारास सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास कुऱ्हाडीचा धाक दाखवून माझ्यावर कारवाई का केली असे म्हणून ठाणे अंमलदार पोलीस निरीक्षक नूतन बांधण्यात आलेल्या खोल्यांच्या काचा फोडल्या, तसेच तेथे असलेले वॉटर कूलर व संगणक फोडून 40,000 रुपयांचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे। तपासिका अंमलदार दत्तात्रय पुजारी यांनी आरोपी धुळदेव अनसे याला तात्काळ अटक करून न्यायालयात उभे केले। यावेळी तपासिका अंमलदाराने इतर ठिकाणी गुन्हे केलेत का याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केल्यावर न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। येत्या वर्षभराच्या कालावधीत कालव्याची उर्वरित कामे करून घेण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी केले। मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित उजनी कालव्याच्या पाण्याच्या अडचणी संदर्भात गुरुवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मुंडेवाडी तालुका मंगळवेढा येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी शैला गोडसे म्हणाल्या की सुमारे 25 वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे। मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमधील 24 गावे पाण्याची वाट पाहत आहेत, परंतु उजनीचं पाणी आलेलं असताना काही किरकोळ कारणामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहे, ते योग्य नाही। उजनी कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे। अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माणेगाव तालुका सांगोला येथील दूध संकलन केंद्रावर धाड टाकली। त्या ठिकाणी दुधाच्या भेसळीसाठी वापरले जाणारे सुमारे 34,000 रुपयांचे भेसळ साहित्य व भेसळयुक्त जप्त केले आहे, तसेच दूध संकलन बंद करण्याचे आदेश दिले आहेत। ही कारवाई गुरुवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आली। माणेगाव तालुका सांगोला येथे दूध संकलन केंद्रात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात असल्याबाबतची गोपनीय माहिती अन्न व भेसळ विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी माणेगाव तालुका सांगोला येथील धनाजी महादेव बाबर यांच्या श्री दत्त दूध संकलन केंद्रावर व त्यांच्या राहत्या घरावर धाड टाकून झाडाझडती घेतली। सदर ठिकाणी 523 लिटर गाईचे दूध, 98 किलो पिवळसर रंगाची पावडर, 5 किलो सफेद रंगाची पावडर व 43.4 किलो रिफाइंड सूर्यफूल तेल व 38 लिटर सफेद रंगाचे द्रावण असा एकूण मिळून रुपये 34,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर जप्त करण्यात आलेले 523 लिटर दूध व 38 लिटर सफेद रंगाचे द्रावण नाशवंत स्वरूपाचे असल्याने व पुढील आदेश होईपर्यंत योग्य त्या तापमानाला साठवण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सदरचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला। तसेच धनाजी बाबर यांना पुढील आदेश होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून श्री दत्त दूध संकलन केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे। सदर दूध संकलन केंद्रावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत 2006 कारवाई केली जाणार आहे। नवरात्र काळात आपल्या मंडळाजवळ प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास अनुचित प्रकार घडण्याचे प्रमाण कमी होऊन नवरात्र उत्सव शांततेत पार पडेल, असे प्रतिपादन मंगळवेढा पोलीस निरीक्षक। नवरात्र काळात आपल्या मंडळाजवळ प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास अनुचित प्रकार घडण्याचे प्रमाण कमी होऊन नवरात्र उत्सव शांततेत पार पडेल, असे प्रतिपादन मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी केले। मंगळवेढा येथे नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांचे शेतकऱ्यांसह मान नदीत उपोषण, बंधारे व तलावात पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होणार। मोहोळ तालुक्यातील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू। मंगळवेढा पोलीस ठाण्यात माजी सैनिकाचा धुडगूस। मंगळवेढ्यातील उजनी कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन। माणेगाव येथील दूध केंद्रावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड, 34,000 रुपये किमतीची भेसळ साहित्य व दूध जप्त। आणि नवरात्र काळात प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांचे आवाहन। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांचे शेतकऱ्यांसह मान नदीत उपोषण, बंधारे व तलावात पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होणार। मोहोळ तालुक्यातील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू।
मंगळवेढा पोलीस ठाण्यात माजी सैनिकाचा धुडगूस। मंगळवेढ्यातील उजनी कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार जिल्हा परिषद सदस्य शैला बोरसे यांचे प्रतिपादन। माणेगाव येथील दूध केंद्रावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड, 34,000 रुपये किमतीची भेसळ साहित्य व दूध जप्त। आणि नवरात्र काळात प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांचे आवाहन। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।